नमस्कार मित्रमंडळी. तर आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर. त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे शेवयाचं पाकीट. मार्केटमधून घेऊन आलेलो आहे. तर हे बघा, इथे आपण पहिल्यांदा त्यांना चुरडून घ्यायचं आहे शेवयांना. शेवया चुरडून घेतल्या की व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स होतं. लांब लांब असल्यामुळं तेव्हा मिक्स होणार नाही, त्यामुळे आपण बारीक करून घेतलेलं आहे. वेलची पावडर घेतली आहे, साखर घेतली आहे, दूध घेतलेलं आहे आणि काही बदामाचे काप करून घेतलेले आहेत. हे तव्यामध्ये आता आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लालसर झालं की समजायचं आता आपल्या शेवया ह्या भाजलेल्या आहेत. तेव्हा लगेच काढून घ्यायच्या, नाहीतर मग करपतात. तर शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर आपण दूध ठेवायचं गरम करायला एका साईडला. दूध गरम होत आलं की त्याच्यामध्ये शेवया ॲड करायच्या. शेवया ॲड केल्या की त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकून हलवायचं चांगलं. हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर, बदामाचे काप, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते याच्यामध्ये ॲड केले तरी चालतील. खूप छान शेवयाची खीर होते. साधे आणि सोपी, सिंपल करायला, झटपट होणारी, खाण्यासाठी तयार. तर सगळ्यांनाच आवडत असते शेवयांची खीर, त्यामुळं घरोघरी ही शेवयाची खीर केली जाते. तुम्हाला आवडते का शेवयांची खीर? आम्हाला खूप आवडते, त्यामुळं आम्ही सारखी बनवत असतो. पण साधी आणि सिंपल करायला, त्यामुळं लवकरही होते आणि खायलाही टेस्टी, झटपट होणारी. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फटाफट आपली झालेली आहे आता खीर. 1-5 मिनटं आपण उकळवून द्यायचं आणि थंड थोडंसं होऊ द्यायचं. हे बघा, मी गॅस बंद करत आहे आणि इथे आपलं वेलची पावडर थोडं थंड झाल्यावर टाकून देत आहे. आपल्या चॅनेलवरती तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील, तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज. लव यू ऑल. बाय बाय. तर हे बघा, आता आपली खीर झालेली आहे. याच्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड केलेली आहे. असंच थंड होऊन द्यायचं. आता बघा, खीर किती सुंदर आणि टेस्टी होते.